one of the great white ball players. रोको, अब इनको कौन रोकेगा? देखिए इंग्लैंड वर्सेस इंडिया सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाचं निशाण फडकवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार। विरोधाची खिंड लढवायला सज्ज असणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया। त्यांना कौतुकाची सलामी देणाऱ्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया। कूल, ब्युटिफुल अँड टॅलेंटेड सोनाली कुलकर्णी आणि खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक। आणि मंडळी, त्याच बरोबर एक खास व्यक्ती आज आपल्या जत्रेला सरप्राईज भेट देण्यासाठी आलेली आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। क्रिकेटच्या मैदानावरील वादळ अशी ओळख असलेले तडाखेबाज फलंदाज, आपल्या बॅटच्या साहाय्यानं मैदानावर धावांचे विक्रम रचणारे, 1983च्या भारतीय क्रिकेट विश्वचषक विजयी संघातील महत्त्वाचे मानकरी आणि भारतीय क्रिकेटमधील पुढील अनेक पिढ्या घडवणारे मार्गदर्शक, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्रीयुत संदीप पाटील सर यांचं। आणि आनंदाची बाब म्हणजे त्यांच्याबरोबर आज इथे या कार्यक्रमात उपस्थित आहेत त्यांचे चिरंजीव, सुप्रसिद्ध अभिनेते चिराग पाटील आणि त्यांची कन्या रियाना पाटील। सर, तुम्ही हास्य जत्रेचे चाहते आहात हे आम्हाला कळलं आणि ही बाब अतिशय आनंद देणारी आहे। तर मी तुम्हा तिघांनाही विनंती करते की तुम्ही हास्य जत्रेचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी, आस्वाद घेण्यासाठी कृपया स्थानापन्न व्हावं। थँक्यू। मंडळी, एका कलाकाराच्या घरात चालली आहे शिफ्टिंगची लगबग। चला बघा यात आपल्या हाती काय काय लागतंय तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना। ट्रॉफी, चायनीज प्लेट्स, पुस्तकं राहिलेली आहेत। पुस्तकं करायची आहेत तुम्हाला? हां, पण झालेली आहेत। छान, सगळं झालेलं आहे, टेन्शन नाही। वा, उत्तम। हे वाक्य फक्त ते करा। हां, ताटं राहिलेली ते पडेल हाताला लावली सेलो टेप। ताटं बाहेरच राहिली। ताटं काय पसारायचं हे करायचं? पसारेच आपण करू ते कसं करतात। ते- हा बॉक्स इथे ठेवायचा। मध्ये नको नाचूस एक ईशा। काम करा, ईशा, हा माझ्या डोक्यावर ठेवा, मी खाली नेऊन ठेवते। ए बाहुबली, काय कुठे जाणार आहेस घेऊन तू? हा, तू का करणार आहेस हे सगळं? खाली टेम्पो आलाय ना। अगं टेम्पो आलाय, त्यासाठी माणसं पण ही कशासाठी आली आहेत माणसं मला सांग? तुझ्या आईची भिशी उघडणार आहे का आज? आईची नाही. तर त्याच्यासाठी आली. एवढं नका हसू, नवरा बायकोत भांडणं लागतील एवढं नका हसू. हसका जो हसका उसकाच दात दिसता। हसो नका। ईशा एकदम घाबरवू नकोस त्यांना। थांब, त्यांना त्यांचं काम करू दे। झालेलं आहे तुमचं हे सगळं करून। ताटं पण नंतर हे करून ठेवा, ओके? चल ईशा, मी एवढं काहीच बोललो नाही तुला। काय रडण्यासारखं काय झालंय? माणसं आहेत घरात। ईशा काय रिकाम वाटतंय हो घर। 8 वर्ष राहिलोय आपण, खूप आठवण येणार या घराची। बरोबर आहे, पण आता नेहमी तूच म्हणायचीस ना की घर छोटं पडतं, 1 BHK छोटा पडतो। आता मोठ्या घरात चाललोय, आता खुश राहा ना। हा, ओ नीट ठेवा ते। ठेवता येते। हा, या सगळ्या महत्वाच्या मौल्यवान गोष्टी आहेत। मौल्यवान म्हणजे तुम्हाला वाटेल मौल्यवान म्हणजे ईशा. पैसे जास्त असं नाहीये, ते मेमरीज असतात ना। आमच्या खूप आठवणी आहेत त्या गोष्टींना घेऊन। आरामात ईशा, तुला सगळं नीट बांधलंय। तू बांधता येते, तू का करतेस सगळं? ईशा तू नको हलूस, तू एका जागेवर बस बरं। काय बस? बाईचं आयुष्य असं नसतं, रांधावाडा उष्टी काढा हेच करावं लागतं आम्हाला। तुमच्यासारखं बसून नाही चालत आम्हाला असं। ईशा, आठवड्यातले 4 दिवस आपण झोमॅटोवरनं जेवण मागवतो। तू कधीच रांधा वाढला नाहीस किंवा उष्टा काढला नाहीयेस। तुमची हौस असते ती बाहेरचं खायचं। हे काय आहे बघा,
ईशा हे तुम्ही बांधलंय ना नीट त्यांनी बांधलंय हे ना अगं ईशा खोललंच कसा ईशा हे काय आहे ईशा रॅप केलं होतं हे त्यांनी. काय आहे तुम्ही काय बांधलंय तुम्हाला माहिती पण नाहीये माहिती पाहिजे ना काय बांधतोय आपण असं काय पण बांधलं तर तुम्ही चुकीचं म्हणजे तुम्ही प्रोफेशनल आहात मला माहिती आहे ईशा. पण तुम्ही नीट लक्ष ठेवून बांधायला पाहिजे हे पण बघा त्यांनी बांधलंय. महत्वाची गोष्ट आहे ही हो, खूप ईशा, पण त्यांना दाखवायला लागेल ना काय कशाला बांधतायत ते हे बघा सगळं केलंय त्यांनी ईशा. एकांकिकेसाठी मिळालेली यांना ट्रॉफी खूप प्रेम आहे यांचं एकांकिकांवर या ट्रॉफीवर माझी ट्रॉफी आहे. मी कॉलेजमध्ये असताना एकांकिका करायचो तेव्हाची ट्रॉफी मला मिळाली. पण तू कशाला खोललंस ते? त्यांना दाखवायची होती मला अरे मी पण एकांकिका करायचो आम्ही खूप एकांकिका मारल्या पण मला कधी ट्रॉफीच नाही मिळाली. का मी टेपया होतो ना म्युझिक करायचो. हो मी ऐकलंय तुमच्यासारख्या लोकांच्या जीवावर हे नागोबे मोठे होतात ना ए ईशा, यांना मिळत नाही काही तुम्ही लोक मोठे फेमस होता नागोबे असा शब्द नाहीये मुळात. आणि मोठे होतो त्याच्या जीवावर मोठा झालोय मी. तो MD कॉलेजचा, मी कीर्ती कॉलेजचा, वेगवेगळ्या ठिकाणी एकांकिका तुम्हाला करायचो. कसं माहित ते महत्वाचं नाहीये. तू अचानक लॉजिक नको शोधू तू. महत्वाचं काय तू लक्षात घे. ट्रॉफी कशाला हातात घेतलीस? त्यांनी रॅप केलेली तू खोललीस. दे त्याला ती व्यवस्थित. तुमची लाडकी ट्रॉफी हो म्हणून ठेवून द्या ठेवून द्या. ईशा, ती माझी महत्वाची ट्रॉफी होती ईशा. झेलली का नाही तुम्ही झेलली का नाही पटकन मी तुमच्याकडे टोपी आहे म्हणून टाकली ना अरे मग टोपी आहे म्हणजे तो काही क्रिकेट खेळतो का? प्रत्येक टोपी घातलेला माणूस क्रिकेट खेळायला चालला असं असतं का? मला नाही वाटलं सर ॲक्च्युली मी क्रिकेट खेळायचो पण आमच्याकडे ना ट्रॉफीने नाही खेळायचे बॉलने खेळायचे म्हणजे बॉलने चांगलं खेळल्यानंतर मग ट्रॉफी द्यायचे घरी न्यायला पण ट्रॉफीने खेळल्यानंतर बॉल नाही द्यायचे घरी न्यायला. वेगळंच होतं तुमच्याकडे वेगळी तू आहेस. कशाला मरायला ट्रॉफी फेकलीस त्याच्याकडे? मी दाखवत होते हो फक्त सॉरी ना आता काय अरे याला अर्थ आहे का? हा? यांच्या गुरूंनी दिली होती ट्रॉफी मग त्याला कशाला सांगतेस? सर आता हे परत रॅप करू का टेम्पोमध्ये टेकू म्हणून वापरू? रॅप कर. रॅप कर म्हणजे बांध. नीट ठेवा हा, ते खूप महत्वाचं आहे सांगू आमचं. हा, राहू दे. माहिती आहे त्यांना त्यांनी महत्वाचं आहे. चांगलं रॅप केलं होतं ते मी दाखवायला उघडलं तुला गरजच काय ते करायची मला कळत नाही. त्यांनी व्यवस्थित केलं. म्हणजे गुरूंनी दिलेली मी एकांकिका करायचो तेव्हाची म्हणून महत्वाची ट्रॉफी होती मला यार. महत्वाचीच होती मी फक्त दाखवायला उघडली होती त्यांनी झेलली नाही ना मॅडम सर ऍक्टर बिक्टर आहेत काय? हो पण मॅडम वाटत नाही अजिबात. नाही कोणालाच नाही वाटत लोक सगळे बाहेर जातो ना आम्ही तर असं बघतात वाकून वाकून सारखं बघत असतात पण नाही ओळखलं असं करतात. आता तर आम्ही ते सुपर मार्केटला गेलो होतो ना परवा आपण किराणाचं सामान घ्यायला तेव्हा ते एक माणूस म्हणाला वो ऊपर का तेल निकाल के दो ना त्यांना वाटलं शॉपकीपर आहे आयडी नव्हता तरी पण वाटलं यांना एवढा एवढा ठसका लागण्यापर्यंत हसायला आलं तुम्हाला या जोकवर? एवढा ठसका लागला तुम्हाला? चिडू नका चिडू नका म्हणजे हे काय आहे? मी नको ना सांगू त्यांना. ओळखत असतील त्यांनी. कार्यक्रम बघितला असता तर त्यांनी ओळखलं असतं ना. नसतील बघत कार्यक्रम. तुम्ही कार्यक्रम बघत नाही का मराठी कुठला? मोठे 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 लोक बघतात संदीप पाटील आहेत ना क्रिकेटर त्यांना पण आवडतो हा कार्यक्रम हास्य जत्रा सोनी मराठी कॉमेडी माहितीये ना मग त्याच्यात पृथ्वी प्रताप काय एक्सप्रेशन आहे? ती कुचके पृथ्वी पता पृथ्वी प्रताप काय रे सापडलं तुला रे? चिडू नका म्हणजे एवढं नाही ओळखत. नाही ओळखत म्हणजे नाही ओळखत लोक तर नाही ओळखत सगळे कसे ओळखतील आपली ऍक्टिंग पण बरी नाहीये की ए, नाही ईशा, हे नमस्कार मंडळी. मनोरंजनाचा ठराव मांडायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार.
मंडळी आता आपण जाणार आहोत एका नाटकाच्या तालमीला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा नाटक उभं राहण्याची प्रोसेस अनुभवण्यासाठी. ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. हॅलो हाय नमस्कार. तर मंडळी रस्सा आहा हा आहा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी आज ना तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज ॲक्च्युली आमचं जे वेट क्लाउड प्रोडक्शन आहे ते रंगभूमीवर एक नवीन नाटक घेऊन येत आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यात खूप महत्वाच्या भूमिकेत असणार आहे रसिका वेंगुर्लेकर. म्हणजे मी स्वतः. मी एक्सायटेड आहे. खूप गमती जमती होत आहेत. आमच्या रिहर्सल्स आता सुरू झाल्या आहेत आणि मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे. सो स्टे ट्यून. रस्सा आहा हा आहा या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता मी तुम्हाला कोणाशी तरी ओळख करून देणार आहे. गाईज हाय करा हाय करा हाय करा. श्रमू अरे यार युट्यूब साठी व्हिडिओ करते रे. नको हाय कर हाय कर हाय कर. नको कशाला काय गरज काय प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ करायची तुम्हाला मला कळतच नाहीये. काहीतरी प्रायव्हेट ठेवा ना आयुष्यामध्ये. प्रत्येक गोष्टीसाठी चॅनल काढले तुम्ही. तुला प्रत्येक गोष्टीत कसा प्रॉब्लेम असतो रे. अरे जाऊ दे ना जाऊ दे. माहिती का इथे किती वेळ वाट बघतोय म्हणून मधल्या वेळात केला अरे पण व्हिडिओ. किती रील किती कराल तुम्ही. अरे जाऊ दे रे भाऊ. कोण बोलताय बघा. आणि अरे नाही मी बरा करतो. आधी तुम्ही लोकांना विचारा तरी की त्यांना काय बघायचंय नाही बघायचंय काय आवडतं काय नाही आवडतं. आपलं मारताय. हो ना जाऊ दे ना. पण लक्षात ठेव हे हे मला तर विश्वासच बसत नाही कसला की सरांनी मला नाटकात घेतले. आपण भलते लकी आहे रे. आपण भलते लकी नाही आपण भलते फ्री आहोत म्हणून घेतलंय. बाकीचे सगळे नाटक करतायत आपण फ्री आहोत म्हणून घेतलंय नाटक. चलो चलो भाई. बघ आले बघ. हाय 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 हाय. हाय हाय हाय. अरे काय ए, राज काय विराज काय अर्थ आहे कायला. हा गेले 1 तास आम्ही इथे बसलोय यार. हा, नाही, अशा मारतोय. अरे ओ भाऊ दत्तू अरे काय आहे? इथे एसी नाही इथे पाणी नाही. जरा चहाच बघ ना भाऊ. आणि मला प्लीज ब्लॅक कॉफी हवी आहे आणि बॉइल्ड एग्स सांग प्लीज. एक मिनिट ए, आपण नाटकाच्या तालिमीला जमलोय. हा हास्य जत्रेचा सेट नाही या. नाटकाला शूटिंग सारखं असं राजेशाही थाट नसतो. तिथे झेलतात तुम्हाला इथे नाही. इथे 2 टाइम चहा मिळेल तुम्हाला. नाश्ता आहे संध्याकाळी आणि पाणी हवं असेल बाहेर तो बघा तो कूलर लावलाय. नाही ते सगळं ठीक आहे. पाणी ओंजळीनं प्यायचं की कसं काय. बाटल्या तरी ठेव तिथे. बाटल्या ठेव ना. हे मला नाही डांगेना सांगायचं. मला ना कधी कळतच नाही डांगे याचा असिस्टंट आहे की हा डांगेचा असिस्टंट. ए हॅलो ए तुम्ही ज्या नाटकासाठी आलात ना आता डायरेक्टर आहे मी. हो हो आणि मी त्या नाटकाचा लेखक. हे नाटक आमचं. नाही नाटक धमाल विनोदी आहे म्हणून एवढी कॉमेडी कराल तुम्ही दोघं आल्या मला काय म्हणायचं. नाही तू डिरेक्टर आहेस हा आणि तू रायटर आहेस. हो आणि सर काय सर काय करतायत या सगळ्यामध्ये. वेट क्लाउड हे नाटक फक्त प्रोड्यूस करताय. गुच्च पड रे चाटा नको मारू तू. हा सर वेट क्लाउड फक्त प्रोड्यूस करते हो मग मग सरांनी आम्हाला तसं सांगितलं असतं ना. तुम्ही बोलू दिलेत का त्यांना. वेट क्लाउड नाटक करताय म्हणायला हा सर मी करतो. फोन चालू होता ना मी बाजूला होतो सरांच्या. सर म्हणाले साला काय दिवस आलेत रे. एवढी सोन्याची खान तयार केली आम्ही आणि आता साचलेला गाळ घेऊन नाटक करावं लागतं आम्हाला. काय असं म्हणाले सर. साचलेला गाळ साचलेला गाळ बोलले सर. मला असं वाटतं आपण सरांशी बोलूया. लगेच लाव लगेच लाव. फोन कर सरांना, प्लीज विचार. आणि ना स्पीकरवर टाकते जरा सगळ्यांनी सगळ्यांनीच बोलूया. ओके हा विचार. साचलेला गाळ म्हणजे जरा कमाल झाली. हॅलो हॅलो हाय हॅलो सर. हॅलो. हा सर प्रिया बोलते. नाही मी इन्व्हेस्टमेंटमध्ये इंटरेस्टेड नाही आहे सॉरी. सर हॅलो सर गोस्वामी सर. हां हॅलो. सर प्रियदर्शिनी बोलते हास्य जत्रेतली. सर कोण. सर प्राजक्ता नसताना मला अँकरिंग देता. अरे हां इंदलकर. अरे तू बोलतेस का. तुझं लक्षातच आलं नाही आवाज. तू अदनमधनं येतेस ना बाळा.
तुझं काय मधनं फिल्म संपली की मग तू येतेस ना? हा बोल ना काय बोल. सर ॲक्च्युली सर आम्ही इथे आपल्या नाटकाच्या तालमीला जमलो आहोत. होय हा, तर इथे आल्यावर कळलं की दत्तू आणि विराज करतायत. हो तो का कर विराजने लिहिलंय, दत्तू करतो डिरेक्ट. हा सर म्हणजे खरंच हे करणार आहेत का सर? मग का काय हरकत काय त्यांनी करायला? हा? नाही म्हणजे नाही सर, प्रॉब्लेम काय सर, आमचं करिअर संपवण्याची संधी हॅलो तुम्ही हॅलो हॅलो कोणाचं करिअर सुरू आहे? कोणाचं सुरू आहे करिअर? नाही सर, सर मी काय म्हणत होतो की आमचं करिअर संपवण्याची संधी तुम्ही त्यांना का देताय सर? मग तुझं करिअर तूच संपवणार आहेस? तुला ब्लेम करायला कोणी नको तुला. हे बघ रमेश, मी बोललो ना मग तुला राग येतो है ना, मग तू रुसून बसतोस, कळलं ना? आणि मग तुझं ते सगळे जग माझ्यावर अन्याय करतं वगैरे वाला पॅटर्न सुरू होतं, कळलं? पण एक सगळ्यांनी प्लीज लक्षात घ्या की तुम्ही हास्यजत्रा सुरू झाली त्यावेळी तुम्ही आला होतात तेव्हा कसे होतात रे, लक्षात घ्या. त्यावेळी सगळ्यांनी मिळून आपण सगळ्यांनी कष्टाने एक शो उभा केला आहे की नाही? बरोबर आहे सर. तुम्ही ज्युनियर होता त्यावेळी सिनियर्सनी तुम्हाला कॉपरेट केलं की नाही चांगलं? हां, त्यामुळेच तर आज सगळं शो पॉप्युलर झाला, तुम्ही स्टार म्हणून मिरवताय नाही का? हो सर, हो बरोबर आहे सर. हा कोण स्टार झालं? कोण बोललो हो हो? बापरे. मी सर श्याम्या तू स्टार झाला? नाही सर, नाही मग हो का म्हणाला? सॉरी सर. हॅलो. नाही खरंच सर हे करणार आहेत का म्हणजे? अरे बाबांनो, ते खूप टॅलेंटेड पोर आहेत दोघं. मी आपला हा जो विराज आहे त्याने एक दिवशी मला स्क्रिप्ट, आपल्याला तो शांत वाटतो, आपण दरवेळेला त्याची चेष्टा वगैरे करतो, त्याने मधल्या काळात ते जे हात मोडल्याचं नाटक केलं होतं ना, त्यावेळी त्याने एक नाटक लिहिलं आणि ते मला वाचायला दिलं. माहिती आहे, पहिलं पान मी वाचलो आणि म्हणजे मी बाथरूममध्ये जाऊन ढसाढसा रडलो. माहिती आहे सर, बाथरूममध्ये जाऊन तुम्ही नक्की रडलात का? गिल्ट रे, गिल्ट. सारखं वाटायचं की ह्या मुलाला आपण किती दुय्यम समजलो आणि काय टॅलेंट हसून भरलं याच्यात. सर म्हणजे पुढची स्क्रिप्ट नाही वाचली आहे का तुम्ही? अरे पहिल्याच याला म्हणजे ढासळलो मी, तर पुढचं कोण वाचेल? तर तिथंच इम्प्रेस झालो मी. आणि दत्तू म्हटल्यावर म्हटलं दत्तू करणार आहे, तर मग दत्तू म्हणजे माझ्या नजरेत होताच. तो जो त्याचा वावर होता ना इतर वेळचा, तो दिग्दर्शकासारखाच होता आणि त्याची दाढी वगैरे, कॉन्फिडन्स लेवल आणि उत्तम. अरे त्याचं ते बाऊल तुम्ही ते सलाद खाऊन पाहिलंय? हो खाल्लं. मग अशा टॅलेंटला आपण नाटक नाही द्यायचं. काय प्लीज त्याला कॉपरेट करा यार तुम्ही सगळे त्यांना. हां सर म्हणजे तुम्ही अजिबातच इन्व्हॉल्व्ह नसणार आहात का या प्रोसेसमध्ये? अगं नाही, हे दोन एवढं टॅलेंट ओसंडून वाहत आहे, मी कुठं तिथे इंटरफेअर नको बाबा. ते छान करतील पोरं, तुम्ही कॉपरेट करा. हां छान कॉपरेट करा. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. हां थँक्यू सर, थँक्यू. ऑल द बेस्ट. हॅलो सर, बोला फोन. हसले का बरं ते? असं एखाद्याची मज्जा घेतात बघ. हो ना यार. तसा सूर लावला त्यांनी शेवटी. नाही मला वाटतं खुश असतील ना, वेट क्लाउडचं नाटक येत आहे, खुश असतील सर. झालं तुमचं? खरंच हे करणार आहेत म्हणजे? मला असं वाटतं नाटकाची सगळी चेष्टा मस्करीच होणार आहे आता. ए चेष्टा मस्करी तू करतो हा, लक्षात ठेव. ॲडिशनचा बादशाह, माझ्या नाटकात तू ॲडिशन घे रे. एवढ्या घाणेरड्या लेवलला चेष्टा मस्करी करणं तुझी, मग बघ. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचं मोहक चित्र साकारायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार. विरोधाच्या गुंजल्याने रंग भरणाऱ्या आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. त्यांचं कौतुक करत त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. मंडळी, आज पुन्हा एकदा नवरा बायकोच्या नात्यामध्ये एका क्षुल्लक कारणावरून पडणार आहे वादाची ठिणगी.
चला बघूया त्यामुळे हास्याचा वणवा कसा पेट घेतोय ते. पृथ्वी पटकन आवर हा, संध्याकाळी पप्पी ताईकडे जायचंय. हसतोस का? एवढी मोठी ताई तुझी, नाव काय पप्पी? बँकेत मॅनेजर आहेस ना, लक्षात राहू दे. येस 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 येस. आणि लसूण सोडून ठेव, मी पटकन भांडी घासून घेते. चालेल चेक्सचा शर्ट काढून ठेवलाय तो घाल. चालेल शानपणा करून टी शर्ट घालू नकोस, चालेल त्यात डिलिव्हरी बॉय सारखा दिसतोस तू. चालेल. हा आणि 5:30ला निघूया, 7:30 पर्यंत परत येऊ, मला सिरियल बघायची. चालेल. जास्त उशीर झाला तर बाहेर जेवून येऊ. नको, परवा चायनीज खाल्लं ना, आता पाऊस पडायला लागलाय, नको ते बाहेरचं वगैरे नकोच खाऊया आता. आता चालेल. सगळं बंद करूया. चालेल आता डाएट फॉलो करणार मी, एकदम स्ट्रिक्ट डाएट. चालेल आज ते ना गोड तेलकट तुपकट सगळं बंद. चालेल माझे काऊ असे व्हायला लागलेत, मला असे हवेत. चालेल. आणि मोबाईलवरचे सगळे ॲप पण डिलीट करते मी, ते ट्विगी टोमॅटो काही नको आपल्याला आता. चालेल चालेल. चल आवर, सांगते मी पप्पी ताईला. मान्या बोल भाई, काय म्हणतो? हा भाई, संडे आहे, पाऊस पडतोय, मजा आहे. मग घरी येतोय? ये घरी ये, व्हिडिओ गेम खेळू, टाइमपास करू. हा आईस्क्रीम आणतोस? आण 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 भाई, तुला माहिती आहे वीक पॉइंट आहे आईस्क्रीम. आण स्ट्रॉबेरी आण. हां मला स्ट्रॉबेरी आण. आणि मला बोलतो वनिला व्हॅनिला आणू का? कशाला कोरड पडत नाही त्याच्या? नको आणूस, नको आणूस. नाही 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 वनिला नको आणू. नाही अरे ती डाएट करणार आहे बोलते. हां वनिला कशाला नको आणू बोलतोय ना, ती सांगितलं ना तिने नको आणू. मग हो अरे हल्ली लय मनावर घेतलं तिने, काट्या बिट्या फिरवत असते. हो परवा वाचलो मी, कपाळात मारली काठी माझ्या. हो 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 फिरवते, अंदाज येत नाही ना अजून तिला. पण आण आण आण. हो तुला आणि मला आण स्ट्रॉबेरी, फॅमिली पॅक मोठा आण. हां गेम संपेपर्यंत आईस्क्रीम नाही संपलं पाहिजे. येस चालेल. हां चल बाय. आज मस्त जाणार संडे. ए वने भाजी घे, भाजी झाली. काय आलं घे भाजी घेऊन जा. हे बघ व्यवस्थित देठ बघ, थोडेसेच ठेवले ते बघ. काय आलं? काय आलं? असं का बघते? मी उचलतो. तू मन्याला काय म्हणालास आता? मण्याला काय? मण्याला मन्यात बोललो, चण्या थोडी बोललो. मार्च मध्ये होळी झाली तेव्हा आगीत का नाही टाकलेस विनोद तुझे? मन्याचा फोन आला तेव्हा आता मन्याला काय म्हणालास तू? काय नाही बोललो, संडे ये घरी, पाऊस पडतो. नाही नाही, त्याने काय विचारलं तुला? घरी येऊ का? बोललो ये. मी आईस्क्रीम आणू का असं विचारलं. हां. आईस्क्रीम आणू. हां. मला आण, तुला आण, वनीला नको आणूस हां. असं म्हणालास तू. हां. वनीला आईस्क्रीम नकोय हे तूच ठरवलंस? नाही मी नाही ठरवलं. मी आपलं तू म्हणालीस ना की तू बाबा आता डाएट करणार आहे. काय म्हणाले मी? मला आईस्क्रीम नको असं म्हणाले मी? नाही मग तू आता बोलली ना की तू काय म्हणाले मी? मला आईस्क्रीम नको असं म्हणाले मी? नाही तू मग तू बोलली तू कसं काय ठरवलंस पृथ्वी? तू बोलली ना तू आता मी गोड. आईस्क्रीम खाणार की नाही खाणार हे तू कसं काय ठरवलंस? अरे तू आता बोलली ना तू डाएट. कसं काय ठरवलंस पृथ्वी? मला आईस्क्रीम नकोय असं मी म्हणाले. मग तू परस्पर कसं काय ठरवलंस? तू बोलली गोड खाणार नाही म्हणून मी त्याला बोललो की तू तू असं नाही. आम्ही महिलांनी काय खायचं काय नाही खायचं हे तुम्ही पुरुष ठरवणार आता. वने वने आता आपला आपला विषय महिलांना का मध्ये घेते तू? म्हणजे हे काय केलंस? जस्ट एक खेळीमेळीचं वातावरण म्हणून हसवलं. कोणाला हसवलंस? कोण आहे इथे हसायला? मी काय म्हणतीये, आम्ही महिलांनी काय खायचं काय नाही खायचं हे तुम्ही पुरुष ठरवणार का आता? महिलांचं काय? मी कोण आहे मग? मी महिला नाहीये तर मी कोण आहे?
महिलाच आहेस वनी. मग काय म्हणालास तू आता मी आ? जोक म्हणून मी म्हणत- आम्ही महिलांनी काही मध्ये बोललं तर मग तुमचा पुरुषार्थ जागा होतो. आता तू म्हणशील असं काय बोलतेस, मी आता लसूण तर सोलत होतो, महिलांची कामं मी करत तर होतो असं म्हणशील ना. ए पृथ्वी, डोक्यात घाल काहीतरी. डोक्यात येऊ दे. आपण ना दोघं सारखेच आहोत, सेम आहोत. आपल्यात काही फरक नाहीये. मला फक्त मिशी फुटत नाही एवढाच फरक आहे आपल्यात. काय तुला हसू येते पृथ्वी? मग हे काय करतोयस पृथ्वी? हे काय करतोयस? म्हणजे आम्ही काहीतरी बोलतो महिला तर हसण्यावारी नाही ना? नाही, नाही. हसण्यावारी नेणार का त्याला? नाही, नाही. म्हणजे तुम्ही सगळं लादायचं आमच्यावर स्त्रियांवरती फक्त. नाही लाद- नाही, पृथ्वीकने सांगितलं मित्राला आईस्क्रीम आण, मग तो आणणार. नाही आण तर नाही आणणार. म्हणजे वनिता पृथ्वीकने सांगितलं तर खाणार, पृथ्वीकने नाही सांगितलं तर नाही खाणार. म्हणजे तिची इच्छा अपेक्षा काय आहे, तिला हवंय नकोय, खायची इच्छा आहे आत्ता आहे, नंतर काही विचारायचं नाही. काय संबंध काय? सगळं लादायचं का महिलांवरती तुम्ही? नाही नाही आम्ही फक्त तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या का? नाही. ए, वने काय माहोल आहे ग यार, मस्त भजा करतेस का? हे सगळं ऑर्डरी करायच्या. आज बॉस कडे जायचंय, छान नटून ये. मग मी ऐकायचं मित्राचा फोन आला, हा म्हणे मला आणि तुला घेऊन ये, वनीला नको घेऊन ये. तू कोण ठरवणार पृथ्वी? मी काय भारतीय संविधानात आम्हा स्त्रियांना आहार स्वातंत्र्य आहे की नाहीये? अरे वनी, आहार स्वातंत्र्य आहे ना आम्हाला. आहार स्वातंत्र्य. हे काय हे काय केलंस? हसवलं. कोणाला हसवलं? कोण हसतं इथं? कोण आहे कोण इथं हसवायला? नाही वनी, जगविख्यात हसवणारा व्हायचंय का तुला? काय एवढा अट्टास? कशाला हसवायचंय सगळ्यांना पृथ्वी? मी बायको काहीतरी पोट तिडकीने सांगतेय ना तुला, ते ऐक ना. ऐकतोय मी हे वनी. नाही ऐकायचंय ऐकतोय का? ना वनी. वनी पण आता हे काय आहे मला कळत नाही. मी बेसिक फक्त आईस्क्रीम नको आणू सांगितलंय त्याला. स्वातंत्र्यावर कुठे ए बाबा, ए पृथ्वी, मी सगळ्या स्त्रियांच्या वतीने तुला बोलते. ए बाबा, नका करू रे आमच्यावर अन्याय असे. काय अन्याय केलाय मी? लहानपणी आम्ही काय करायचं काय नाही करायचं हे बाबा ठरवणार. मोठेपणी नवरा ठरवणार, म्हातारपणी मुलगा ठरवणार. मग आम्ही कधी ठरवायचं रे आम्हाला काय हवंय काय नकोय? आम्ही कधी ठरवायचं? आम्ही स्त्रियांनी तुम्हा पुरुषांचं फक्त ऐकायचं का रे? फक्त स्त्री बिचारी पिचलेली. हो हांजी होंजी यस करते हो जी, असं करत बसायचं का? ए तू का हसतोयस? ए पृथ्वी, मी काहीतरी सांगतेय तुला. नाही तू होंजी बोलली. होंजी कोण नाही. असं नाही. तुला मुद्दा लक्षात नाहीये. आलेलं लक्षात. होंजीवरती तुला ऐक. नाही नाही अरे वनी तसं नाही. वनी ऐक ना. वनी ऐक ना. रडू नको. काय हे बघ, अरे पृथ्वी, मी काहीतरी सांगते मला बरं तुला. वनी मला कळतंय तू उगाच गोष्टी कुठेतरी फिरवते स्वातंत्र्यावर द्या वगैरे. ना मला स्वातंत्र्य. अरे दिलंय ना, कोणी अडवलंय? अरे हे बघ, लहानपणीचं बोलशील तर पुरुषांना पण नसतं ते स्वातंत्र्य. वडील कोणालाच स्वातंत्र्य देत नाहीत. मला स्पायडरमॅनची चड्डी पाहिजे होती, मी फुलांची घालून फिरलोय. मला माहितीये मला काय प्रॉब्लेम झालेत ते. मी नाही सांगू शकत तुला ते. मला वेगळा प्रॉब्लेम आहे. लहानपणी कुठलेच आई वडील आपल्या मुलांना तसं अपेक्षित स्वातंत्र्य देत नाही आणि ते बरोबर सुद्धा आहे. राहिला प्रश्न मोठ्यापणी मुलांच्या अधिकाराखाली आपण जगायचं का? तर आपल्याला मुलबळच नाही आणि पुरुषाच्या अधिकाराखाली तू जगशील. कल्पना सुंदर आहे, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. खरं आहे ना हे? तुझ्या मर्जीशिवाय चालतं का या घरात? मला सांग काय. हां मग वनी आईस्क्रीमचं बोललोय ना फक्त. आईस्क्रीम आणू नको बोललोय त्याला, कारण तू डाएटचं बोलली. तू कुठे घेऊन जातेस? मला विचारायचं तरी ना पृथ्वी. वनी वनी काय हे बघ, तू जरा मला असं वाटलं की तू म्हणजे एवढं मोठं फूल आता कळी होऊ इच्छितं, तर आपण कशाला उगाच वरनं एक्स्ट्रा पाणी घाला. तू खाण्यावर आलास का माझ्या हातात? नाही नाही नाही, म्हणजे तुला मला खायलाही द्यायचं नाही? अरे असं नाही. अरे बाबा, कळी कुस्करून टाकायचे का रे तुला? तुला विचारलं अरे माझ्या का मागे लागलास तू असं? थांबवणी. काय वाटलं डायवणी केलं रे?